हाय टू फॅमिली. तर बघा मी निघालेली आहे आता रानात. तर मला जायचं आहे शेळ्यांना गावात आणायला. तर इथं बघा घराच्या बाजूला म्हणजे पाठीमागं चिकूचं झाड आहे. तर बघा ह्याला किती मस्त चिकू आलेलं आहेत. तर बरंच वर्ष झालं हे झाड लावून. त्याला आता भरपूर असं चिकू येतात. आणि इकडं बघा आपली भिंत अशी चिरली आहे. तर 4-5 वर्ष झालं बघा हे म्हणजे खोली बांधून. तर त्याची बघा भीत कशी चिरली आहे. तर आता म्हणजे अगोदर थोडी चिरलेलीच होती. तर ती दुरुस्त करायची होती. तर मला गावंड्याने त्याचं जवळजवळ 40,000 रुपये खर्च सांगितला होता. ही भिंत पूर्ण पाडून नंतर दुसरी तयार करायला. तर आता रात्री एवढं वारं होतं. ते रात्रीच्या वाऱ्याने बघा एवढं भयानक वारं सुटलं होतं रात्री. तर ही जास्त भिंत चिरली. तर तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर बघा पूर्ण भिंत जी आहे ना, बघा पूर्ण उंची जेवढी आहे भिंतीची तेवढी पूर्ण भिंत चिरली बघा. हो जमिनीपर्यंत पूर्ण भिंत आतून बाहेरून चिरली. तर एवढा खर्च सांगतात का नाही गौंडी. तर खरंच भावांनो बहिणींनो, तर यात भिंतीबद्दल कोणाला काही माहिती असेल ना तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आपण हे कशा पद्धतीनं दुरुस्त करायचं आहे. तर या रात्री एवढं वारं सुटलं होतं की अख्खी रात्र झोप आली नाही. असं वाटायचं की भिंत अंगावर पडते कुणांटो. तर एवढी भीती वाटायची. तर मला नक्कीच सांगा कोणाला ह्यातली माहिती असेल तर, की आपण ही कशा पद्धतीनं म्हणजे भीत न तोडता आपण कसं दुरुस्त करू शकतो. आणि तसंच बघा ही भिंतीला चिटकून आपले चिकूचं झाड आहे. त्याला बघा मस्त असं चिकू आहेत. तर आता चला मी निघालेले आहे रानात. तर आपल्याला आणायचं आहे शेळ्यांना गावात. तर ब्लॉग आपला म्हणजे आजचा व्हिडिओ आपला कंटिन्यू नक्कीच बघा. तर मी निघाली आता रानात. तर तुम्हाला रानात गेल्यावर दाखवते. तर चला जाऊया आपण आता रानात. तर बघा मी आता आले रानात. तर आपल्याला इथलं कांद्यातलंच गावात काढायचं आहे. तर बघा कसं वातावरण झालंय. एवढं रात्री वारा असून सुद्धा आता बघा असलं वातावरण झालंय की असं वाटतं एवढा पाऊस येईल, एवढा पाऊस येईन असं वाटतंय. तर बघा कसलं वातावरण झालंय. एवढं आबळण हिन आलंय. तर आता मी पटपट गवत काढून घेते शेळ्यांना. कारण नंतर काय होईल, पाऊस जर चालू झाला तर शेळ्यांचं लय अवघड होईल चाऱ्याचं. तर आता मी थोडासा चारा काढून घेते. तर बघा ही आहे आमच्या मम्मीच्या रानातला भुईमूग. तर बघा गवताने गच भरलंय आणि एकटीच खुरापती सकाळपासून. आणि पक्षी बघा कसं आलेले आहेत. बगळं बगळं, आमच्याकडे ह्याला बगळं म्हणतात. तर बघा किती बगळं आलेत. आणि वातावरण बघा कसं झालंय. आता पाऊस पण चालू होईल असं वाटतंय. टिपकाय तर लागलंय थोडं थोडं. आणि मी गवत पण काढून ठेवलेलं आहे. तर आता घरी घेऊन जायचंय. तर निघाला तुम्ही. तर चला आपण जाऊयात आता घरी.